नमस्कार, मी हमीद बागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. इतिहास हा दिवस 1910 च्या दशकात युरोप आणि अमेरिकेतील महिला आंदोलनांमधून सुरू झाला. 1917 मध्ये रशियातील महिलांच्या संपाने 8 मार्चला घडलेल्या घटनेने ही तारीख निश्चित झाली. महत्त्व: महिलांच्या हक्क, समानता आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांनी 1975 मध्ये याला अधिकृत मान्यता दिली. म्हणूनच दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या महिला दिनाच्या निमित्ताने आज सांगोला पोलीस स्टेशन येथे महिलांचा सत्कार सन्मान कार्यक्रम घेण्यात आले. सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोदजी घोगे साहेब यांनी महिलांना मार्गदर्शन करून महिलांचा सत्कार केले. तसेच या कार्यक्रमावेळी महिला सहाय्यक पोलीस फौजदार शबनम सलीम शेख मॅडम यांनी सर्व महिलांच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनचे PI साहेब यांनी महिलांना बोलवून जो सत्कार सन्मान दिले. आम्ही सर्व महिलांच्या वतीने साहेबांचे खूप खूप धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सांगोला पोलीस स्टेशनचे PI घोगे साहेब. नमस्कार. आणि सर्वात महत्त्वाचं महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खरोखरच महिला दिन साजरा कशासाठी करतो हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. कारण स्त्री आणि पुरुष ही समानता यावी हा या पाठवण्याचा उद्देश. कारण पहिल्यापासून निसर्गामध्ये चालते की बैल पिढी त्या न्यायाप्रमाणे आजपर्यंत महिलांना पुरुषाने आपल्या दबावाखाली घेतलेलं. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही. महिला म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. महिलांनी स्वतः थोडे कष्ट करतात, कष्ट जे चिकाटी या जोरावर महिला आपलं काम करत असतात आणि सतत आपल्या त्यागाची वृत्ती असते. आपलं कुटुंब सांभाळत असताना जर विचार केला तर घरातल्या महिलेएवढं कुणी कष्ट करत नाही. आम्ही जरी पुरुष मंडळी बाहेर काम करत असलो तरी सुद्धा घराचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणं हे महिला करतात. आणि तुम्ही घरात चांगलं सांभाळल्यामुळं आम्ही बाहेर येऊ शकतो. तर ही जी मोठी तुमचं त्याग आहे, प्रेरणा आहे, ते तुमच्याकडून घेतलं पाहिजे. आणि सर्व महिलांना, मी तर बोलतो सर्व महिलांना पुरुषाने आपल्यासोबत मानून सर्वांनी त्यांना समान न्याय देणं आणि आपल्यासोबत प्रत्येक कामामध्ये घेणं हे सर्वात महत्त्वाचं. महिलांना सोबत घेऊन चालणं. मी पुरुषाचं काम करत असताना बघतो की नवरा बायकोमध्ये किंवा बऱ्याच त्याच्यामध्ये वैचारिक वाद निर्माण होतात. ज्यावेळेस माझ्याकडे येत असतात तर माझ्याकडे महिलाबद्दल जे आहेत, उभाई मॅडम आहेत, मॅडम आहेत, तर हे दोघी तर मी प्रोजेक्ट करत माझ्याकडून ज्ञानाला लावतो आणि त्याच्याकडून काउन्सिलिंग करतात की बाबा नवरा बायको म्हणजे काय, रस्त्याची 2 चाकं असतात आणि रस्त्याची 2 चाकं म्हटल्यानंतर एक जरी चाक निघळलं तर आपला कुटुंब व्यवस्थित चालत नाही. म्हणून कधी नवऱ्याने समजून घेतलं पाहिजे, कधी बायकोने समजून घेतलं पाहिजे. आणि दोघांनी या समाजात ठेवून चांगलं वागलं तर आपलं कुटुंब चांगलं चालणार आहे, आपलं कुटुंबाला चांगलं होणार आहे. आणि आपलं कुटुंब चांगलं चाललं तर आपण बाहेरच्या लोकांना, समाजातील लोकांना आपण आपलं वेळ देऊ शकतो आणि आपण त्यासाठी काहीतरी करू शकतो. म्हणून सर्वांनी चांगल्या प्रकारे राहणं. आणि महिलांनी सुद्धा आता अलीकडे चांगल्या त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत. पहिल्यासाठी परिस्थिती आज राहिलेली नाही. त्याच्यापुढे सुद्धा चांगली पद्धत येऊन महिलांना सुद्धा चांगल्या पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहेत, व्यवसायात सुद्धा काम करतील. आणि आपण सुद्धा चांगल्या प्रकारे काम करावं. तुम्हाला आरोग्य सगळ्या गोष्टी तुम्हाला सुख समृद्धी जावं अशा पाहिजे आपल्याला सर्वांना शुभेच्छा. आज या ठिकाणी आपल्या पोलीस मार्फत आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. काम करत असताना हा आपला एक क्रम आम्ही घेतलेला आहे आणि वृक्षारोपण आहे, बाकीच्या
गाव विकसित गाव योजना त्यामुळे करत आहोत. बऱ्याच गावामध्ये आम्ही जलधारा केलेला आहे. परत मालेगाव म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये बऱ्याच गोष्टी की झाल्या की गाव एक संपूर्ण गाव झालेलं आहे. तसेच आजनाळ्यामध्ये आम्ही जलधारा केल्या. जलधारा म्हणजे काय की एका एकराच्या परिसरामध्ये शेती असते त्यात एक 6 बाय 6चा खड्डा मारायचा आणि त्यामध्ये 5 फूट खोल, त्यात 4 फुटापर्यंत माती दगड टाकायची आणि 1 फूट शिल्लक ठेवायचा आणि पाऊस पडलेलं पाणी असतं त्यात जमा होतं आणि ते पाणी मुरतं. आणि पाणी मुरल्यामुळं आपल्याकडे जी दुष्काळी भाग आहे ती कमी होऊन आपल्याला पाणी पातळी वाढते जमिनीची, म्हणून त्यासाठी जलधारा करणं महत्त्वाचं आहे. त्या असा मी उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी हा लोकांमध्ये त्यांच्यामध्ये सगळं सामून समंजसपणा आणून आपल्याला त्याची सुधारणा करणं खूप महत्त्वाचं आहे. मग आजकाल जंगल पण लोक करत आहेत. पहिलं झाडं असायची, पहिले बागा बागावरती मोठी मोठी झाडं असायची. आज बाग झाडं देतात का लोक पीक घ्यायचं म्हणून झाडं मोठी करून टाकतात. तर आज आपण ही झाडं ठेवलं तर आपण आपलं पुढचं पिढी चांगल्या पण ठेवू शकतो. म्हणून सर्वांनी पर्यावरणाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि सर्व सामाजिक परिस्थितीचं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आज मोबाईलचा वापर होतो, परत आता AI आलंय. तर ह्या सर्व गोष्टीचा वापर आपण करत असताना ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेतल्या पाहिजे आणि ज्या वाईट गोष्टी आहेत ते घेतल्या नाही पाहिजे. कारण कुठली गोष्ट असते चांगली आणि वाईट हे दोन्ही बाजू असतात. म्हणून आपण वाईटापेक्षा चांगल्या गोष्टी घेणं महत्त्वाचं आहे. कॉलेजमध्ये तुमच्या म्हणा आपल्याकडे आता आमचे लेक्चर असतात, त्या लेक्चरमध्ये थोडं सपोर्ट करताना की बाबा तुमच्या पुढे चांगल्या गोष्टी आहेत आणि वाईट गोष्टी आहेत काय ठरवलं पाहिजे. म्हणून आणि समाजात विद्यार्थ्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारचे संस्कार घडवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आज महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे काम करतात, त्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे काम करत असाल त्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. काय कुठल्या अडचणी पडल्या त्यांनी मला सांगा, तुमच्या पाठिंबा आहे. शेकडचा तुम्ही माझ्याकडून काम केलेलं आहे. मी 2007 ते 18 पंढरपूरला PSR म्हणून काम करत होतो. त्याचे माझ्याकडून काम केलेलं आहे, ते चांगलं आहे. म्हणजे बघितलं त्यांची सारखी तब्येत वेळ लागलेली आहे किंवा तुमची तब्येत काय मिळते सारखी, तर व्यायाम करत जा, बाकी जरा मेंटेनन्स ठेवा तब्येतीची. गाडीचं मेंटेनन्स करतो, आपल्या बॉडीचं मेंटेनन्स करत नाही आपण, बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्या बॉडीचं मेंटेनन्स करणं महत्त्वाचं आहे. मी माझ्या बॉडीचं मेंटेनन्स करतो बाबा. म्हणून माझ्यासोबत सर्वात सांगणं मिळालं ना की आपल्यासोबत तब्येतीकडे लक्ष महत्त्वाचं आहे. व्यायाम करणं, ध्यान करणं, ओंकार करणं हे तुमच्या तब्येतीकरता महत्त्वाचं आहे. आणि आपली तब्येत चांगली राहिली तरच आपण सर्वांना मी म्हटलं ना आपली तब्येत राहायचं तर आपण बाहेर लोकांना देऊ शकतो. आपण नीट नसेल तर बाहेरच्या वगैरे काय दिसून म्हणून स्वतः सांभाळणं महत्त्वाचं आहे. आणि त्याबरोबर सर्व गावाला सांभाळणं, समाजाला सांभाळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आज नैतिकता आपण कोणी पाळतं का जास्त पाळत नाही, म्हणून नैतिकता पाळली पाहिजे हे खूप सर्व महत्त्वाचं आहे. आणि इंग्लंडमध्ये जे राजघटना आहे अलिखित राजघटना, आपल्या भारताची जगातील सर्वात मोठी लिखित राजघटना आहे. तर इंग्लंडचे लोक शब्द पाळतात. आपल्याला मोठी राजघटना असून आपले लोक शब्द पाळत नाही. एवढे कायदे आहेत मॅडम आहे. एकदा कायद्याला एकच कायदा की पेंट लावायला चालू केला मी तुम्ही कोर्ट चालू येत नाही. महाराष्ट्र पोलीस अधिकारी शिकवता कायदा आपला त्या कायद्यात एकच पारिश्रम गोष्टी आहेत. मुगायचं कुठं, बसायचं कुठं, मुगायचं कुठं सर्व त्यात सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी करायला घेतलं तुम्ही चालू शकतो, लोक चालू नाही. पण आपण ते पाळतो तेवढं जास्त जेवढं पाहतो तेवढं पाळतो. आपल्या सर्वांना मिळवण्यासाठी शुभेच्छा. या ठिकाणी आपलं मान आपण काम आहे पण मी सर्वांचा मान देतो आणि मान सर्वांना वागवतो. ठीक आहे, त्याबद्दल आपल्याला सुद्धा शुभेच्छा.